सांगली जिल्ह्यामध्ये गेले अनेक वर्षापासून राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष म्हणून काम करणारे माजी मंत्री जयंत पाटील यांचे कट्टर समर्थक, विश्वासू म्हणून ओळख असणारे संजय बजाज हे व्यक्तिमत्व कोणाच्या ओळखीचं नाही असा एकही माणूस सापडणार नाही। राष्ट्रवादीच्या सत्तेच्या काळात संजय बजाज यांनी जयंत पाटील यांची पालकमंत्री असताना संपूर्ण धुरा सांभाळली होती। त्यावेळी बजाज साहेबांचा दरारा वेगळा होता। सर्वांना मिळून मिसळून घेऊन जाणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजय बजाज यांच्याकडे पहिल्यापासून पाहिलं जातं। सत्ता असो किंवा नसो, लोकांच्या मदतीला धावून जाणारा आपला माणूस म्हणून संजय बजाज यांची सांगलीत ओळख आहे। राष्ट्रवादीचे काम निष्ठेने पुढे नेणारे व्यक्तिमत्व म्हणजे संजय बजाज यांनी आपल्या जिल्ह्यात, विशेष करून सांगली, मिरज आणि कुपवाड शहरात राष्ट्रवादी ताकदीने मोठी केली। अनेकांना चांगली पदं दिली, अनेकांना त्यांनी मोठं केलं। मात्र राष्ट्रवादीच्या विभाजनानंतर अनेकांनी राष्ट्रवादी शरद पवार गटाची साथ सोडली। तसेच बजाज साहेबांच्या सोबत करणाऱ्यांनी सुद्धा राष्ट्रवादी सोडत नव्या राष्ट्रवादीत दाखल होणं पसंत केलं। हे करत असताना ज्या संजय बजाज यांनी सर्वांना विश्वासानं वागवलं, त्यांच्यावरच आरोप करून काही मंडळी बाहेर पडली। त्यामुळे संजय बजाज यांची प्रतिमा काहीशी मलिन करण्याचा प्रयत्न माजी पदाधिकाऱ्यांनी त्या काळात केला होता। हा सगळा अपमान पोटात घालत संजय बजाज हे काम करत आहेत। मात्र अलीकडच्या काळात राष्ट्रवादीच्या कार्यक्रमापासून संजय बजाज हे बाजूला असल्याचे दिसत आहे। नेहमी कार्यक्रमात पुढे असणारे बजाज साहेब सध्या मात्र राष्ट्रवादीपासून अलिप्त असल्याचे बोलले जात आहे। राष्ट्रवादी या कार्यक्रमांना किंचितच उपस्थिती लावत बजाज साहेब निघून जातात असंही बोललं जात आहे। त्यामुळे संजय बजाज साहेबांचं चाललंय काय असा प्रश्न कारभाऱ्यांना पडला आहे। पण जोपर्यंत जयंत पाटील राष्ट्रवादीत आहेत तोपर्यंत संजय बजाज साहेब राष्ट्रवादीतच राहतील। त्यामुळे बजाज साहेबांवर संशय घेणाऱ्या कारभाऱ्यांनो जरा दमान असं बोललं जात आहे।